फर्स्ट इनिंग इथे मात्र या मॅच मधली हाफ ट्रॅकर चेंडू होता बॅटेज लागते वरची कट घेतली सिंगल मिळते दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय गुड रनिंग बिटवीन द विकेट होईल आणि सेकंड डाव 2 धाबांनी इथे मात्र सुरुवात केली प्रारंभ केलाय श्री गणेश केलाय आरंभ केलाय दोन्ही अंकानं ही मॅच महत्वाची असेल एका बाजूला बेळापूर टीमला आणि एका बाजूला आपण पाहू शकाल हातलोट टीमला विकेट महत्वाची असेल बेळापूर टीमला 4-6 आवश्यकता असेल हातलोट टीमला इन्फॉर्म व्हावं लागेल चंदू गाडगेन किरणला आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल ती आर्यनला दोन्ही बाजू तुम्हाला सांगितल्या जातील पहिली इनिंग पहिलं षटक पहिला चेंडू डिलिव्हर झाला दुसरा चेंडू एक्सिलेंट गुड डिलिव्हरी इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आर्यनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आल्या 2 दुसरा चेंडू आलाय तो मात्र डॉट चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धाबा घेतल्या चंदूने दुसऱ्या चेंडूवरती कंट्रोल केला तो मात्र आर्यनने इथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये पळेल नो मॅच लँड आणि चेंडू जाईल सीमारेषे पार तो मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने आपण जर पाहिल्या तर 4 धाब्याने धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 6 धाबा 6 अंक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 6 रन्स आपण पाहतोय पहिले षटक मार्गक्रमण पहिल्या बत्ती 2 दुसरा चेंडू डॉट तिसरा चेंडू 4 चेंडू फरार केलाय आणि दिमागदार कामगिरी केली आहे चंदू गाडगेच्या बॅट मधून आलेल्या 4 धाबा चांगलं क्रिकेट विकेट महत्वाची धाबा महत्वाच्या धाबा घेतल्या चंदू गाडगेने या चेंडूवरती 4 गोलंदाजी ट्रॅक वरती आर्यनला कमबॅक करावा लागेल नाणेफेक जिंकली पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग घेतली 42 जमवल्या दुसऱ्या मॅच मध्ये बेळापूर टीमने नाणेफेक जिंकली चित्र बदललं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय एक्सिलेंट गुड डिलिव्हरी डिक्लेअर झोन मध्ये डॉट चेंडू आपण पाहतोय सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून इथे मात्र धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र सद्यस्थितीला 6 या अंकावरती 7 या अंकावरती 7 रन्स पाहतो स्कोर कार्ड वरती कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोस्ती चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूला आहे उंची आणि इथे मात्र दिमागदार फटका मिळतील 6 धाबा 6 धाबांनी धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 13 धाबा 13 रन्स आपण पाहतोय 13 धाबा आल्या धावफलकावरती बॅटिंग करतोय चंदू गाडगे आणि मी म्हटलं 4-6 ची गरज जातलो टीमला चंदू गाडगे इन्फॉर्म मध्ये यायला परंतु कंट्रोल करण्यासाठी ही गरज असेल ती आर्यनला आर्यनच्या या षटकामध्ये 6-1-4 मिळवल्यात त्या मात्र चंदू गाडगेनं हाफ ट्रॅकर चेंडूला दिले उंची पळेल तोपर्यंत सिंगल येईल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट होईल तिसऱ्या धाबेचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय कुठे थ्रो करायचं हे लक्ष नव्हतं आणि तिसरी धाव देखील कंप्लीट चेंडू स्ट्राइक एंडवरती टाकायचा होता तिथे कव्हरला फिल्डर आला होता आणि नॉस्ट्रायकर एंडचा बॅटर देखील लेट होता त्यामुळे परफेक्ट सेट कार्यक्रम झाला असता परंतु मिसफिल्ड लक्ष नव्हतं आणि तिथे मात्र धावा कंप्लीट झाल्या त्या 3 आणि तब्बल धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय सद्यस्थितीला 16 धावा जम्याची बाजू इथे मात्र आपण पाहतोय हातलोट टीमची एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र कोणत्याही विकेटचं नुकसान नाहीये धावा झाल्यात त्या 16 पडझड तुम्हाला पाहायला मिळेल गडबड तुम्हाला पाहायला मिळेल इथे मात्र स्लीप होताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील बॅलन्स करताना स्वतःला पाहायला मिळतील बॅलन्स करून कॅच घेताना तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील हा रबर बॉलचा हंगाम आहे पावसाळी क्रिकेटचा हंगाम आहे आणि केसकेच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल मधील ही पहिली आरंभाची प्रारंभाची स्पर्धा श्री गणेशाची आणि आयोजक आहेत चिखली मालुसर आपण पाहतोय मालुसरच्या माध्यमातून आयोजन केलं जातं आणि धाबा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 16 धाबा 16 रन्स निखिल येतोय दुसऱ्या षटकासाठी निखिलला आता कंट्रोल करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये आर्यनने धाबा खर्च केल्या 16 इथे मात्र वाईड चेंडू आपण पाहतोय 1+1 2 धाबा ऍड केले जातील धाबा झाल्यात त्या मात्र 18 धाबा पहिल्या षटकामध्ये 6 आणि 4 महागडा ठरलाय आर्यन शेवटच्या चेंडूवरती विकेट होती धावबाची तिथे 3 चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेर करतील यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक वाईट चेंडू धाबा झाल्यात त्या मात्र 19 धाबा 19 रन्स निर्णय चुकलाय की काय पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकला 42 धाबा जमवल्या प्रथम बॅटिंग करताना बेळापूर टीमनं
दुसऱ्या मॅच मध्ये नाणेफेक जिंकली, गोलंदाजी स्वीकारली, बॅटिंग साठी अपोजिट टीमला आमंत्रित केलंय, परंतु पहिल्या षटकामध्ये मार खालाय. 16 धाबा दिल्या त्या आर्यनने आणि तिथून आता मात्र पिछाडी वरती. यावेळेस संधी लाभते का क्षेत्ररक्षक आहे अक्षय, चूक नाही केली आहे. चंदू येईल बॅक टू पवेलियन. चंदू गाडगेची महत्वपूर्ण विकेट येते, निराश स्वतः बदली, परंतु पहिल्या षटकामध्ये 16 धाबा जमवल्या आणि चंदू गाडगेने चांगली बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये निखिलच्या 2 वाईड नक्की आले, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. हेच खरं क्रिकेट आहे. चित्र बदलताना तुम्हाला पाहायला मिळतील, परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते परिवर्तन आपण पाहिलं. 2 वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न चंदू गाडगेचा आणि त्याच्यावरती मिळालेली ही विकेट खूप महत्वाची विकेट म्हणता येईल या चालू असलेल्या मॅचच्या क्रिकेट मधली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहित असे न्यू बॅटर. मात्र जोडीला अद्याप आहे किरण. धावसंख्या जर जमवली 30 पर्यंत जर रोखलं प्रथम बॅटिंग करताना वेळापूर टीमनं तर ही मॅच फाईट करण्यासारखी होईल. वेळापूरला संधी मिळेल सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करून चेस करण्याची. कंट्रोल वेळेलाच करावं लागतं, वेळेवरतीच आवरावं लागतं, वेळेवरतीच तुम्हाला सावरावं लागतं. नितीन नलावडे यांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपला यथोचित सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. हाफ टाका चेंडू, चेंडूला उंची, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? नो, प्रयत्न चांगला. इथे ड्रॉप होतोय आणि धाव घेतली जाते, सिंगल धाव घेतली जाते आणि धाबा झाल्या त्या मात्र धाव फलकावरती. 2 धाबा घेतल्या, धाबा झाल्या त्या धाव फलकावरती. जर आपण पाहिल्यात तर 21 धाबा. अरुण नलावडे यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावरती. आपला देखील या ठिकाणी येतो तिथं सन्मान होतोय. 21 धाबा, 21 रन्स. निखिल सेकंड षटकासाठी सद्यस्थितीला प्रयत्न चांगला करतोय. 2 वाईड नंतर 1 विकेट, त्यानंतर आता संधी होती. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु स्वतःला सावरत होता, स्लिप होण्याचे चान्स होते आणि तिथे मात्र काय ड्रॉप झाली. वाईड चेंडू, 1 सिंगल येते, धाबा झाले त्या 22. 22 रन्स आपण पाहतोय. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव ही डोकेदुखी ठरेल तुम्हाला. ज्यावेळेस आणखीन 1 वाईड आपण पाहतोय. धाबा झालेत त्या मात्र 23 धाबा, 23 रन्स. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू खूप महागडा ठरतोय. धावा देखील देऊन जातोय आणि चेंडू देखील एक्स्ट्रा मिळत आहेत. 23 रन्स, धाव फलकावरती. या MS धोनीचं फॅन आपण पाहू शकाल, नितीन नलावडे, ज्यांनी टॅटू काढले आपल्या हातावरती. आणखीन 1 वाईड चेंडू आणि आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. 24 सन्मान घेऊया त्यांचा. विकास वाळणेकर, त्याच माध्यमातून नितीन नलावडे, अरुण नलावडे या तिन्ही मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. धावा झाल्यात ते मात्र धावफलकावरती आपण जर पाहिल्यात तर 25 धावा, 25 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, निखिलने चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. धावा चांगल्या जमलेत आतापर्यंत. पाहतोय 25 आपण पाहतोय. विकास वाळणेकर यांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. बरेच आपण पाहिलं अतिरिक्त वाईड चेंडू दिले ते 1 2 3 आणि आता मात्र नो बॉलचा चेंडू आपण पाहिला. धाबा झाले त्या 25 रन्स. म्हणजे कुठेतरी बॅटने धाबा दिल्या असत्या परवडलं असतं, परंतु निखिलच्या ग्रीप मधून चेंडू सटकला जातोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आणखीन 1 नो चेंडू, धाबा झाल्या तेव्हा तर धाव फलकावरती. 26 धाबा, 26 रन्स आपण पाहतो धाव फलकावरती. आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेत निखिलने. धाबा झाल्यात त्या मात्र 26. बॅटने सिंगल, डबल, 6 4 परवडला असता, परंतु एक्स्ट्रा धाबा आणि एक्स्ट्रा चेंडू ही डोकेदुखी ठरणार आहे चेसिंगच्या वेळेस. हे रबर बॉल क्रिकेट आहे. ग्रीप मध्ये चेंडू फिसकतोय, बसतोय, काय घडतंय बघा. लिगल डिलिव्हरी मध्ये फक्त 1 सिंगल गेले. षटक संपला असतं, धाबा देखील 22 ते 23 राहिले असते, परंतु आता 1 सिंगल येते आणि धाबा झाले त्या मात्र 27 धाबा, 27 रन्स.
2 चेंडू आता बॅलन्स म्हणजे 3 चेंडू अगदी बरोबर टाकले होते ते 3 चेंडू नंतर 5 चेंडू एक्स्ट्रा टाकले. या अँगलनेच गोलंदाजी करायची होती. एक सिंगल आलाय, मिसफिट होते. 28 दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय करते पाहायचं, बाद होईल. 28 वरती आणखीन एक विकेट जाते. किरण बाद होतोय. बघा लिगल डिलिव्हरी मध्ये विकेट मिळते, एक सिंगल जाते म्हणजे 5 ते 6 धावा ज्या एक्स्ट्रा दिल्या निखिलने त्या रोखता आल्या असत्या. 28 रन्स. आता चेंडू शिल्लक असेल या षटकातील शेवटचा, त्या 7 धावा एक्स्ट्रा, अन्यथा धावसंख्या असती फक्त 21, परंतु आता धावा झाल्या त्या 28. 8 धावा एक्स्ट्रा दिल्यात. मी पहिलंच म्हटलं हे रबर बॉल क्रिकेट आहे. इथे स्वतःला सावरावं लागतं, बॅलन्स करावं लागतं, चेंडूला व्यवस्थित हाताळावं लागतं. सिद्धविक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची वरची गड, एक सिंगल नक्कीच मिळते. 28 रन्स. आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये. धावा झाल्या त्या मात्र 31 धावा, 31 रन्स आपण पाहतोय. एंड ऑफ सेकंड ओव्हर आपण पाहतोय. तिसरं षटक. चला गोलंदाजाला 5 रन करा. टीम मीटिंग करू नका. एक दिवसीय टुर्नामेंट रबर बॉलची स्पर्धा आपण पाहताय, आजमावताय, खेळताय, आनंद घेताय, मजा करताय, एन्जॉय करताय. धावा झाल्या त्या मात्र 31, 31 रन्स. आपण पाहतोय. समीरजी मोरे आणि शैलेशजी पालंडे या दोन्ही मान्यवरांचं आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये आगमन झालं. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आपलं स्वागत आहे आमच्या स्पर्धेमध्ये. मालुसरच्या स्पर्धेमध्ये आपण आपलं या ठिकाणी हजेरी लावली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षणीय जो सामना आहे त्याची ट्रॉफी दिली ती सन्मान्य प्रदीपजी मोरे साहेब आणि त्याच माध्यमातून शैलेशजी पालांडे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठामध्ये आगमन झालं. त्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करूया. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. विशाल सकपाळ गोलंदाजी ट्रॅक मध्ये. पहिला चेंडू बॅटची वरची कट, डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आल्या ते मात्र 32 धावा, 32 रन्स. यानंतरची नेक्स्ट मॅच एनकेसीसी आहे विपक्ष कुरोशी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचंय. एनकेसीसी आहेर टीमचा कर्णधार आणि कुरोशी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठामध्ये यावं. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव बाद होईल. बघा जितके लिगल चेंडू आलेत त्याच्यावरती एक एकच धाव आलेत. त्या 8 धावा जर एक्स्ट्रा दिल्या निखिलने ते लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी डोकेदुखी ठरेल. एक सिंगल घेतली आणि दुसऱ्या धावेस धावबाच्या स्वरूपामध्ये ते बाद धावा झाल्या त्या 32 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मैदानामध्ये दाखल होईल. चला सागर फास्ट करा. पहिली स्पर्धा केएसकेच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल हंगामातील आणि 10 वाजता सुरुवात झाली आहे. त्यामुळे विनंती असेल आपल्याला आज पूर्ण स्पर्धा कव्हर करायची, त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे. सिद्धविक सेकंड वरती. विशाल सकपाळ आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. 32 धावा. जितक्या धावा रोखल्या जाते तितकं फायदेशीर असेल वेळापूर टीमला. इथे आपण पाहतोय ग्रास आहे मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीचे आपण डाय मारू शकतो, परंतु सांभाळून डाय मारताना आपण परफेक्ट असायला हवं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव येते आणि या अतिरिक्त धाव्याने धावफलकावर धावा झाल्या त्या 33 धावा. ही अतिरिक्त धावसंख्या वेळापूरला लक्ष्याचा पाठलाग करताना खूप टॉर्चर करणार आहे. निखिलने खराब गोलंदाजी केली तेव्हा टोटल धावा खर्च केल्या निखिलने ते मात्र 15 धावा. आणि आता मात्र विशाल आक्रमण करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅका चेंडूला उडावलाय. इथे मात्र चांगला फटका येतोय. मिळतील 7 धावा. षटकार. ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या अँगलने दुसऱ्या बाजूने स्वीट साऊंड आलाय आणि फटका तितका देखना चांगला परफेक्ट आणि कार्यक्रम टप्प्यात उरकलाय. 6 धावा मिळवल्या. धावा झाल्या त्या 39. 6-4 परवडल्या असत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ज्या अतिरिक्त धावा खर्च केल्या 8.
गोलंदाज निखिलने वाईड आणि नो चेंडूने त्या जास्त लाभदायक ठरतायत त्या मात्र हातलोट टीमला. यावेळेस पुन्हा ऑफटिकच्या पुढे शफल झाला होता. मिसफील्ड होईल, चेंडू जाईल टन टन करी 4 चौकार. या चार धावांनी धावफलक रफ्तारीनं वाढतंय. आता कंट्रोलच्या बाहेर गेले. धावसंख्या 43. इथे मात्र आपण पाहतोय 6 त्यानंतर 4 चेंडू लगेच निघून जाईल. गिरकी घेत आणि पुढे सरकेल चेंडू आणि क्षेत्रक्षण खराब चेंडू पार सीमा पार 4 चौकार. धाबा झाल्यात त्या मात्र धावफलकावरती 43 धाबा. सिद्धविकच्या माध्यमातून आता मात्र बॅटिंग केली. 2 चेंडूंमध्ये 10 धावा जमवल्या त्या सिद्धविकने. सेकंड इनिंग मध्ये देखील तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. फुल टॉस होता. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. थ्रो कुठे कसा मिसफील्ड फंबल झालाय तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार दिलाय. 2 धाबांनी धावफलक आलाय 45 या अंकावरती. 45 रन्स. एनकेसीसी आहेर टीमचा कर्णधार आणि कुरोशी टीमचा कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावरती यावं जिथे नाणेफेक केली जाईल. प्रदीपजी मोरे आणि शैलेश पालंडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. यांच्या माध्यमातून मैत्रीपूर्व लढतीची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सरची केली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. यावेळेस चेंडूला उंची दिली क्षेत्ररक्षक आहे. ही कॅच महत्वाची आणि कॅच घेतली आहे. 45 अंक इथे आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकाची देखील सांगता पाहायला मिळते. 46चं लक्ष बेळापूर टीम समोर ठेवलंय. या नाणेफेक करूया. एनकेसीसी आहेर टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. दुसऱ्या बाजूला कुरोशी टीमचा कॅप्टन समीर मोरे आणि शैलेशजी पालंडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे टॉस केला जाईल. इकडे नाणेफेक केली जाते. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मैत्रीपूर्व लढत असलेली ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. समीरजी मोरे आणि शैलेशजी पालंडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक होईल. एनकेसीसी आहेर टीमचा कर्णधार यंगस्टर कुरोशी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सतीश सकपाल थोडं फास्ट करा. रबर बॉल टुर्नामेंट असून देखील साऊंड सिस्टीम चांगली आहे त्यामुळे आवाज नक्कीच आपल्याला ऐकायला येत असेल सगळ्यांना. टॉस होतोय. यंगस्टर कुरोशी आणि एनकेसीसी आहेर या दोन टीम मध्ये बॅटल रंगेल. खाली जायचं सतीश. एनकेसीसी आहेर टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल यंगस्टर कुरोशी. टॉस होतोय. सन्मान्य व्यक्तिमत्व मैत्री चषकामध्ये मित्रत्वाच्या नात्यानं मैत्रीच्या नात्यानं स्पॉन्सरशिप केली. समीरजी मोरे त्याच माध्यमातून शैलेशजी पालांडे या दोन्ही मानवाच्या माध्यमातून आपण पाहतो ही ट्रॉफी मैत्रीपूर्ण लढतीची मित्राने दिलेली भेट आणि इथे मात्र नाणेफेक होतोय. टॉस जिंकलाय कुरोशी टीमनं. आपला निर्णय कळवायचा. यंगस्टर कुरोशी नाणेफेक जिंकते. यंगस्टर कुरोशी टीम. चला बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय चंदू घाटगे टीम हातलो टीम. एका बाजूला आपण पाहतोय वेळापूर टीम विशाल सकपाळ टीम. बॅटल रंगलाय. बॅटिंग साठी अक्षय आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना आपण पाहतोय. एंट्री गर्दी आहे. ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सन्मान घेऊया. समीरजी मोरे आणि शैलेशजी पालांडे दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मायेची जादर शाल आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. रोहित जाधव यांच्या शुभास्ते त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याला विनंती करतो आपण यावं. रोहित जाधव यांच्या शुभास्ते आपण मान्यवरांचा सन्मान करूया. समीरजी मोरे आणि शैलेशजी पालंडे दोन्ही मान्यवरांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. रोहित यांच्या शुभास्ते मायेची जादर शाल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन सन्मान केला. या ठिकाणी नुकतंच आपण पाहतोय KSKचे या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष लेजंड क्रिकेटर ज्यांनी क्रिकेटला अतोनात या ठिकाणी आपला अनमोल वेळ खर्च केला असं व्यक्तिमत्व प्रकाशजी माने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आमच्या मालुसर आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. समीरजी मोरे आणि शैलेशजी पालंडे मित्रासाठी दिलेली भेट
हा परफेक्ट कार्यक्रम थेट आपण पाहतोय. ट्रॉफी दिली आहे ती मात्र स्पॉन्सर केली आहे. त्या मान्यवरांचा आपण येतो त्याचा सन्मान केला जातोय. समीर मोरे पोलादपूर तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला शैलेजी पालेंडे आणि मैत्रीपूर्ण या स्पर्धेसाठी मित्रांना दिलेले एक मैत्रीपूर्ण लढतीसाठी भेट. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळलाय. दशा दाखवले दिशा दाखवले केले दशा. पहिल्या चेंडूवरती फायर झालाय. मिळतील धावा 6. सुरुवात झाली आहे. मॅच अशीच सुटणार नाहीये. 45 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू आर्यनच्या बॅट मधून आपण पाहतो. 46चं लक्ष्य. 45 धावा जमवल्यात आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. विस्फोटक फलंदाजी सुरुवात झाली आहे. ही रबर बॉल क्रिकेट आहे. पावसाळी हंगामा आहे. इथे मात्र सर्व काही सुरळीत परफेक्ट कार्यक्रम केला जातोय. मिळालेत पहिल्या चेंडूवरती 6 धावा. बिग फाईट. यशवंती अटॅक केलाय. दुसऱ्या चेंडूवरती फटका खेळतोय. गरज नव्हती. 6 ते कॅट ड्रॉप होते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल काय? तिथे मात्र काय घडतंय? डबल दुसरी धाव मिळते. 2 धाब्यांनी धावफलक सरसावले. धाव संख्या लगावली जाते ती मात्र 8 या अंकावरती. 8 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅच. टेक द कॅच विन द मॅच. ले लो कॅच जितो मॅच. छोडो कॅच हारो मॅच. कॅच सोडलाय. उमेशजी मॅच सोडलाय का? बिग फाईट मॅच. या बॅटरने जर मिळालेल्या जीवनदानाचं सोनं केलं. सामना वेळापूर टीमला जिंकून दिला तर ही कॅच त्यासाठी ठरेल. आता बॅट खेळण्याचा प्रयत्न. धाबा झाले ते मात्र 8. पहिल्या चेंडूवर 6. दुसऱ्या चेंडूवरती कॅच ड्रॉप 2. 8 आता मात्र डॉट. यश कंट्रोल करेल काय या उर्वरित 3 चेंडूवरती? या उर्वरित 3 चेंडूवरती 10 धावा आल्या. मॅच बॅलन्स होऊन जाईल. मॅच रफ अँड टफची होईल. पावसाळ्या हंगामातील ही मॅच दिमागदार, बहारदार आणि बरसात असलेली मॅच होईल. कुंडची मॅच होईल. परंतु तशी मॅच होईल काय? फुलटॉस होता. खेळतोय. सेटला क्षेत्ररक्षक आहे. परफेक्ट कॅच होईल. इथे चूक झाली. काय घडतंय मैदानामध्ये? विकेट इथे मात्र आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय. चला टीम मीटिंग नको आहे. चंदू आपण जागेवरून टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. मस्त कॅच घेतलाय. काय कॅच मिळवलाय. काय कॅच टेक केलाय. एफर्ट चांगला दिलाय. ही कॅच महत्वपूर्ण आपण पाहतोय. धाबा आल्या होत्या. सिंगल डबल्स घेऊन धाबा फक्त पुढे सरकवायच्या होत्या. परंतु इथे फंबल झाला. स्लिप झाला. क्रॉस झाला. हा रबर बॉल मध्ये बॅलन्स करून विजय मिळवलं आणि थोडा क्रॉस झाल्यानंतर देखील स्वतःला बॅलन्स केला आणि परफेक्ट कॅच घेतला. तो मात्र या क्षेत्ररक्षकाने परफेक्ट कॅच मिळवलाय. चांगली कामगिरी. कंट्रोल केलाय. चंदूने ओळखलं विकेट महत्वाची होती. सेलिब्रेशन आपण पाहिलं. चूक झाली. आता मात्र ज्या खेळाडूने कॅच सोडला त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलाय. कारण ओळखलंय बोनस आणि खापर आपल्यावरती फुटणार होता. परंतु तो फलंदाज मात्र बॅक टू पॅवेल हे आलाय. गरज नव्हती. 46चं लक्ष. फुलटॉस होता. फ्लॅट खेळा. 4 मिळवा. प्रत्येक वेळी 6 मिळत नसतात. 1 6 नंतर तुम्हाला जीवनदान होतं. त्यामुळे फुलटॉसला तुम्हाला फ्लॅट खेळायचं होतं. गॅप मध्ये खेळायचं होतं. 101% 4 धावा आल्या असत्या. ही चूक नडली आहे. आता मात्र विशाल विकेट ठेवून धावा जमवणं म्हणजे परफेक्ट क्रिकेट. विकेट ठेवायची होती. बॅलन्स करायची होती. परंतु आता मात्र गेला तो गतकाळ. वर्तमान काळावरती लक्ष फोकस करूया. ऑफटिकच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव येते. धावसंख्या झाली ती मात्र 9 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत. पहिल्या 2 चेंडूंपर्यंत फलंदाज लीड करत होता. उर्वरित 2 चेंडूंमध्ये गोलंदाज लीड करतोय. पुन्हा वाईट चेंडू आला आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा आणखीन एक वाईट चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाव जाते. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन हे गोलंदाजाला नेहमी टॉर्चर करत असतं. बऱ्याचदा आपण पाहिलं बॅटिंग करत असताना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि गांगुली सलामीला यायचे. लेफ्ट हँड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन हे 19च्या दशकापासून जरी आपण पाहिलं तरी देखील तुम्हाला तसं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. ते टॉर्चर करतं लेंथ साठी. बॅटची कड होती. संधी नक्कीच मिळवले. पुन्हा चेंडूला बाहेर काढलं होतं. बॅट टाकली. छेडखानी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता कंट्रोल मध्ये आलाय.
या गोलंदाजाला फक्त भीती होती ती आर्यनची आणि त्याने नेमका आर्यनचा काटा काढला आणि त्यानंतर लीड करतोय, त्यानंतर कंट्रोल करतोय आपल्या गोलंदाजीनं या मॅच वरती. आर्यनने परफेक्ट पहिल्यापासून त्याच्यावरती दबाव निर्माण केला होता. नंतर आर्यनच्या विकेट नंतर कॉलर टाईट आणि म्हणूनच करतोय हा गोलंदाज चांगली फाईट. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धाबा झाले ते मात्र 11 धाबा. 11 रन्स आपण पाहतोय. धावसंख्या चांगली होती. 6 आलेल्या 2 आलेल्या. वाईड होता. 2-2 खेळायचं होतं आर्यनला. सामना आता 17-18 वरती धावसंख्या असती. विकेट आर्यनची बॅलन्स असती. ह्या चुका तुम्हाला नडतात. धाबा झाल्यात ते मात्र 11 रन्स. 11 धाबा. 12 चेंडू आणि अद्याप जिंकण्यासाठी गरज आहे. 12 धाबा 12 रन्स. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय बॅटिंग साठी आहे तो अक्षय. आर्यनने त्याचं काम कंप्लीट केलं, परंतु काम कंप्लीट करून चालत नसतं. फिनिशिंग देणं गरजेचं असतं. ती फिनिशिंग द्यायला हवी होती. विकेट गमावली परंतु आता अक्षय आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. एक लेफ्ट हँडेड एक राईट हँडेड बॅटर मैदानामध्ये. सेकंड षटकासाठी गोलंदाज आलाय तो मात्र रोहितच्या माध्यमातून या ठिकाणी षटक हाताळलं जात आहे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील ऑफस्टिकच्या बाहेर वाईड. बघा अतिरिक्त धावा या मैदानावरती येत आहेत. मी प्रत्येक मॅच जवळून पाहिली, प्रत्येक मॅच पाहतोय सकाळपासून. अतिरिक्त धावा देखील येतील कारण वेळापूरच्या निखिलने देखील 8-9 धावा एक्स्ट्रा दिल्या. त्याच त्रासदायक ठरणार आहेत. परंतु आता ती बाजू गेली, आता बॅटिंगची बाजू आली. इथे खेळतोय क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स लँड करेल. यस इट इज अ 4. 4 धावा मिळतील आणि 4 धावा धावा फलकावरती धावा आल्या ते मात्र 17. सुरुवात चांगली झाली आहे. मॅच संपलेली नाही, मॅच संपणार नाहीये. क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल. शेवटच्या चेंडू पर्यंत हार विजय निश्चित होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा 100% देणं तुम्हाला खूप महत्वाचं असेल. ते 100% दिलं. पहिलं आर्यनं 3 चेंडू पर्यंत, त्यानंतर यशनं गोलंदाजीनं 100% दिलं आपल्या टीमला. आता मात्र रोहित गोलंदाजी करतोय, परंतु रोहित कुठेतरी पिछाडीवरती. अक्षयने कंट्रोल केलाय आता रोहित वरती. बॅटच्या रडारमध्ये बॅटची कार घेतले. सिंगल मिळते. नो मॅन्स लँड आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली. 2 धाबा 2 धाब्यांनी धावफलक सरसावल्या. धावसंख्या आल्या त्या मात्र 19 धाबा. 19 रन्स. 19 धाबा. फाईट सुरू आहे. चंदू गाडगे टीम, विशाल सकपाळ टीम पाहतोय. वेळापूर एका बाजूला हातलोट. दोघांमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. मैदानाच्या आतमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. चर्चा सत्र सुरू आहे. बॅटिंगच्या माध्यमातून 2 फलंदाज झगडत आहेत. धावा घेण्यासाठी लडबडतायत, गडबडतायत. खटाटोप चालू आहे. पराकाष्ठा चालू आहे प्रयत्नांची. आक्रमण करण्याचा पुन्हा बॅटच्या रडार मध्ये येत नाही. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील तिथे मात्र कंप्लीट होते. 2 धाबा येतील. 2 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं ते मात्र 21 या अंकावरती. 1-6 प्रेक्षकांसाठी येऊ द्या. 1 विकेट प्रेक्षकांसाठी येऊ द्या. दोन्ही बाजू सांगितल्या जातील. 1-6 बॅटिंगची बाजू वरचढ होईल. 1 विकेट गोलंदाजीची बाजू वरचढ होईल. प्रेक्षकांना नेमकं तेच हवं असतं की मॅच रंगतदार कशी होईल, मॅच रफ अँड टफ कशी होईल, मॅच क्लोजिंग वरती कशी जाईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न आम्ही म्हटला होता. 1-6 आणि इथे 1-6 आलाय 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 आलाय. मॅचला इंटरेस्ट आलाय. सामना फिरवलाय. 6 धावा. 6 धावेनी धावफलक घेते. धावफलकावरती धावा झाल्या 27. हे आहे परफेक्ट क्रिकेट. हा आहे क्रिकेटचा जलवा. हा आहे क्रिकेटचा बोलबाला. रबर बॉल हंगामातील ही स्पर्धा एक देखणं आयोजन मालुसरच्या माध्यमातून आणि देखणी मॅच. मी म्हटलं 1-6 येऊ द्या, 1 विकेट येऊ द्या. दोन्ही बाजू सांगितल्या जातील आणि 6 आल्यात. 27 धावा. मॅच इंटरेस्टिंग मोड वरती पूर्णतः कंट्रोल केला दोन्ही बाजूला. आता मात्र खेळतोय तो अक्षय. मी म्हटलं कंप्लीट करणं गरजेचं, फिनिशर बनणं गरजेचं, परंतु कमबॅक करेल काय गोलंदाज. इथे मात्र खालच्या हिश्श्यामध्ये चेंडू राहिलाय. ओळखतोय अक्षय. खाली गेलाय. बॅटवर आला असता 6 असता, परंतु इथे गोलंदाज देखील चांगली मशागत केलेला गोलंदाज आहे. चेंडू झाले ते 5 धावा झाले 27. या चेंडूवरती 4 किंवा 6 आल्या डोकेदुखी ठरेल ती मात्र हातलोट टीमला. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची. क्षेत्ररक्षक यश कॅच घेईल. विकेट येते ती मात्र इथे
अक्षय बाद होतोय. मी म्हटलं मॅच कंप्लीट नाही, फिनिशर बना. धावा घेतल्या होत्या. या चेंडूला फ्लॅट खेळायचं होतं. 4-6 शेवटचं षटक बॅलन्स होतं. चूक केली, चुकीला माफी नाही. यावं लागेल तुम्हाला कॉम्बॉक्सच्या बाजूला हा पॅव्हलियन मध्ये. आता मात्र वरचढ ठरेल ती मात्र हातलोट टीम. धावा झालेत त्या मात्र 27. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धाब्यांची. 6 चेंडू 19. या चेंडूवरती 4 किंवा 6 ची गरज होती. आपण पाहिलं अक्षयनं चेंडू बॅट वरती आला होता, फ्लॅट खेळायचा होता. 4 मिळाल्या असत्या, चालल्या असत्या. 6-15चं समीकरण आलं असतं. आता मात्र विशाल सकपा. बातों से नहीं हाथों से और बल्ले से खेलना होगा विशाल. बातों से नहीं चलेगा, मैदान के अंदर आप बल्ले से आपको बोलना होगा. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. षटक क्रमांक 3. दडपण गोलंदाजावरती, दडपण फलंदाजावरती. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय तो मात्र सुजित मोरे. आपण पाहू शकाल 6 चेंडू 19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पछतावा निर्माण झाला अक्षयला, पछतावा निर्माण झालाय तो आर्यनला. कारण मॅच पूर्णतः पुढे घेऊन गेला. परंतु जर मॅच पराभव झाला ना, त्या 9 धाबाच्या एक्स्ट्रा दिल्यानं निखिलनं त्या खूप मागण्या आहेत. मी मागाशीच म्हटलं एक्स्ट्रा चेंडू आणि एक्स्ट्रा धाव ही डोकेदुखी ठरते क्रिकेटमध्ये. परंतु त्यानंतर बॅटिंगनी मॅच आणली होती. शेवटचा चेंडू होता. 2, 4 किंवा 6 या धाबा घेतल्या असत्या तर 6-17, 6-15 असं समीकरण सहज अक्षयच्या बॅटिंगच्या रफ्तारीनं कव्हर झाल्या असत्या. विकेट महत्वाची होती, ती विकेट मिळवली हातलो टीमनं. विशाल 6-19. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल. या अँगलचा चेंडू लेफ्ट हँडेड बॅटरने 4 किंवा 6 पाठवायला हवा होता. चूक झाली विशालची. आता मात्र 5-19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 19. विशालला चेंडू मिळाला होता हाफ ट्रॅकर, परंतु त्याला 4 किंवा 6 घ्यायच्या होत्या. कुरोशी टीम यंगस्टर कुरोशी आपला निर्णय कळवायचा. नाणेफेक जिंकले. या फिल्डिंग जशी मॅच संपेल 1 मिनिटामध्ये आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. फिल्डिंग लावल्यानंतर अहिर टीमला विनंती असेल आपण सलामी फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. मॅच फसवली मी म्हणेन अक्षयनं, मॅच फसवली ती विशाल सकपाळनं. कारण 6 चेंडू 19. 8 ट्रॅकर चेंडू लेफ्ट हँडेड बॅटर. 6 चेंडूला पुल करायचा होता 4 किंवा 6 गॅप मध्ये, परंतु चूक झाली आणि चुकीला माफी नाही. आता मात्र 5-19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जातोय तो मात्र संतोष. 5-19. क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतं. एक मोठा फटका मॅचला टर्न घेऊन जाईल, वळण घेऊन जाईल. घाटातून गाडी जशी सरसरते तशी मॅच सारखेल, फिरेल. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 4 चेंडू आणि आता मात्र 17चं समीकरण. एक मोठा फटका, थोडस दडपण आणेल हातलो टीम वरती. त्यानंतर जर गोलंदाजाने चूक केली थोडस दडपण अजून येईल, परंतु एक मोठा फटका हे सोल्युशन आहे या सामन्याच्या विजयाचं गुड उलगडण्यासाठी. 4-17चं समीकरण मैदानाच्या आत. संतोष सायकेट बदी इथे बॅट चिकट घेतली आहे. सिंगल डबलचा प्रयत्न नक्कीच इथे होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, क्वेश्चन मार्क. थांबलाय. धावा आल्या त्या मात्र 2 धावा. 2 धावांनी धावा दिल्या त्या 31. आता मात्र 3 चेंडू आणि 15चं समीकरण. 3 चेंडू आणि 15. मी म्हटलं जिथे विकेट गेला अक्षयचा तिथे मॅच फसला. त्यानंतर विशाल सकपाळचा तिथे पूर्ण मॅच फसला. 3-15. या वेळेस आपण पाहतोय स्थायिक घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानात, धाव बाद होईल. मॅच हातातून सरकत चालली आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू 15 धावा. मॅच गेली आहे. एखादा वाईड एखादा नो त्यावर 6-4 तर थोडीशी संधी मिळेल, तर मॅच फिरेल, तर मॅच टर्न करेल. इथे मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला लवकर जा बॅटर प्लीज. औपचारिकता बॅलन्स आहे. 2 चेंडू आणि 15. हाफ ट्रॅकर चेंडू कमरेच्या थोडा खाली. आपण पाहिलं विशालने पूल करायचा होता गॅप मध्ये. 4 किंवा 6 मॅच कंट्रोल मध्ये आला असता, परंतु ती चूक
घडली आहे विशाल सकपाळच्या माध्यमातून. अक्षय सकपाळने दिमाग लावायचं होतं, मॅच कंट्रोल मध्ये आला. एकच चेंडू दुसऱ्या षटकातील बॅलन्स आहे, माझ्या बॅट इन फॉर्म मध्ये आहे, तर मला शेवटच्या चेंडूवरती विकेट थांबवायची आहे आणि उरलेल्या 7 चेंडू वरती आक्रमण करायचंय. ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असायला हवी. एक्सलेंट गुड डिलिव्हरी, डॉट चेंडू, औपचारिकता बॅलन्स. मॅच विजयाच्या उंबरठ्यावरती 99.9% मॅच गेली आहे हातलूट टीमच्या बाजूला. इथे मात्र बाहेर चेंडू, औपचारिकता बॅलन्स आहे, शेवटचा चेंडू बॅलन्स आहे. यंगस्टर कुरोशी सज्ज राहते, सामना संपेल. 1 मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लगावल्यानंतर अहिर टीम लागलीच 1 मिनिटामध्ये आपले बॅटर मैदानामध्ये जाऊ द्या. आक्रमण केलंय. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल मिळते, मिसफिट होईल. 4 आल्या, सामना फिनिश झालाय, सामना जिंकला हातलो टीमनं. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन, पराभूत टीमचं कौतुक आणि मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं टायटल जाईल ते मात्र. 4 चेंडू मध्ये 12 धावा जमवल्या सिद्विकच्या बॅट आणि महत्वपूर्ण एक कॅच देखील मिळाला. सिद्विक ठरतोय सामनावीरचा मानकरी. सिद्विकला विनंती असेल या पण सामनावीर या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी विनंती असेल. मॅच रंगतदार असेल. नेक्स्ट मॅच एनकेसीची आहे आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर कुरोशी आणि मायक्रोफोनवरती देखील परिवर्तन होईल. या ऐकूया एक रायगड मधील गोडाबाज मालदेगावचं सुपुत्र ज्याने 9 मध्ये देखील छाप सोडले. पश्चिम महाराष्ट्र जी महत्वपूर्ण लीग झाली त्या लीग मध्ये